आषाढी वारी 2026 श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा 17 जुलै 2026 रोजी फलटण येथे मुक्कामी येत असून जिंती नाक्यापासून अंतर्गत पालखी मार्गासून विमानतळावरील पालखी तळावर माऊलींचा सोहळा विसावला जातो। पालखी सोहळा शहरात प्रवेश केल्यानंतर शहरातून पालखी तळावर जाताना रस्त्यावर विविध ठिकाणी अतिक्रमणामुळे वारकरी भाविक भक्तांना आणि त्यांच्या दिंड्यांना अडथळा निर्माण होत होता। याचा गांभीर्याने विचार करून फलटण नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरुद्ध धडक कारवाई चालू असून तसेच नागेश्वर मंदिर परिसरात अचानक आग लागल्याची दुर्घटना झाल्यामुळे वेळेवर तेथे अग्निशामक पोहोचू शकले नाही। त्यामुळे तेथील रस्त्याचा असणारा अडथळा अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीने दूर करण्यात येत असून काही व्यावसायिक पुन्हा तेथे अडथळा निर्माण करत आहेत। याबाबत वारंवार कारवाई करून सुद्धा अशा दुर्घटनेने हानी होऊ नये म्हणून फलटण नगर परिषदेने पुन्हा अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। शहरातील बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या चौकात असणारे अतिक्रमण काढल्यामुळे रस्ता आता मोकळा श्वास घेत आहेत। परंतु अंतर्गत पालखी महामार्गाचे चालू असणाऱ्या कामाची दुर्दशा पाहता मागील पालखी सोहळ्याच्या 6 महिन्याआधी अंतर्गत पालखी महामार्गाचे काम चालू करून सुद्धा अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे या पालखी सोहळ्याच्या वेळी हा पालखी महामार्ग कितपत भाविक भक्तांना सुखकर होईल याबाबत मात्र शंका व्यक्त करण्यात येत आहे। संबंधित ठेकेदारांनी अंतर्गत पालखी मार्गातील अडथळे दूर करून उत्तम दर्जाचे काम करावे अशी अपेक्षा नागरिक करत आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।